हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे मंडे 28 एप्रिल. त्याचं ऑप्शन कसं वर्क होतंय ते आपण बघूयात. चला तर मग. एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की सकाळी सकाळी एक डायव्हर्जन्स ऑब्झर्व करता आला. निफ्टी होतं 2470 ला आणि गिफ्ट निफ्टी होतं 24,270 अराउंड 210. सेकंड थिंग बघायला मिळते लगेच की गिफ्ट निफ्टी सुरू झाल्या क्षणी पहिल्या 15 मिनिटात डायरेक्ट अराउंड 370 पर्यंत वगैरे पोहोचलेले. 15 मिनिटात राईट इथे. पण नॉर्मल निफ्टी पण मग वरतीच जायला पाहिजे राईट. 200 पॉईंट सेम गोष्ट वरती ओपन झाली, सेम ऍसेटचा एक फ्युचर वरती ओपन झालाय. ह्याचं क्लिअर इंडिकेशन आहे की मार्केट वरती जायचे चान्सेस जास्त आहेत खाली जाण्यापेक्षा. सर, पहिला हा ट्रेड हा सोडून द्या, हा like करणं खूप कठीण होतं. रिझन बिंग की इथे व्हॉलॅटिलिटी खूप होती. समजा ही कॅन्डल आपण बघितली तर दिसतं की जितकी वरती गेली तेवढीच परत खाली गेली आणि मग परत वरती गेली, असा तो बेसिकली वर्क होतो. असं ते एक सेकंदाला बघितलं तर मे बी कळेल, पण तो टाइम पिरियड आपल्याकडे नाही. ट्रेड सुरू करण्याचा पॉईंट होता इथे. कारण कारण इथे पहिल्यांदा एक साधा कॉल बॅक करता आला. आज पाहिजे आपण पुल बॅकची पण कन्सेप्ट बघू शकतो. तर हा पहिला कॉल बॅक बाय द वैष्णवीचे पण आय थिंक इथे कॉल बॅक केलेला आणि किती 14 पॉईंटचं प्रॉफिट झालेलं. फुल बायला. Right. इथनं खाली बेसिकली हा ट्रेड दिसतो, ज्याला आपण पुलबॅक म्हणतो. तो पुलबॅक ट्रेडिंग युजली वेगळं असतं, पण तिने पुलबॅक साठी ट्रेड केलं जिथे तिला प्रॉफिट आहे. आणि सेकंड थिंग, तिने एकदा कॉल बाय केला त्याचा स्टॉप लॉस हिट झाला. म्हणजे कॉल तिचा वर्क झाला पण स्टॉप लॉस हिट झाला. म्हणजेच काय, तिने स्टॉप लॉस जरा जास्त जवळ ठेवला. ऍक्च्युली तिने ठेवल्यापेक्षा सेटअपने तो ठेवलेला, तो तिथेच ठेवायचा असतो. पण हा कधी कधी लक म्हणजे तसं होत. आता कॉल का घेतली? एकच तो पुट घेतला पुलबॅकचा, तेच होता. बाकी सगळे कॉल का होते? कारण ज्यांनी ओआय बघितला असेल त्यांना इझिली कळलं असतं की मार्केट पूर्ण पॉझिटिव्ह आहे. अजून पण समजा मी बघितलं तर सगळं पॉझिटिव्ह आहे मार्केट. अगदी 300 ला पण खूप शॉर्टिंग जास्त आहे. हे ह्याच्याचमुळे आपण जास्त कॉलवरती फोकस करू. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट होती की पुलबॅक ट्रेडिंग. जसं आपण आता म्हणत, आता पुलबॅक ट्रेडिंग म्हणजे काय? लेट से की ठीक आहे, ही आपली सपोर्टची लेवल आहे. फाईन. आता मार्केट ज्या सपोर्टला क्रॉस करतो, लाईक ब्रेकआउट देतात, तेव्हा कसा देतो? की आधी सपोर्टला पोचतो, थोडं खाली रेंगाळत आणि मग परत वरती जातो. पुलबॅक ट्रेडिंग म्हणजे काय? हे जे रेंगाळणार मी म्हणतोय तिथे खाली इथे किंवा इथे बाय कर, राईट. आता त्याचे सेटअप वेगळे असतात, कसा बाय करायचा, कुठे बाय करायचा. पण हे बेसिक लॉजिक येतात की पुलबॅक मध्ये मार्केट थोडं खाली आल्यानंतर बाय करणं अप साईडच्या म्युझिक. आता युजली मी म्हणतो की ब्रेकआउटसाठी ट्रेडिंग करून, लाईक 2-3 दिवस मी सलग म्हणतो. तो दिवस आजचा नाही, आजचा ब्रेकआउटचा दिवस होता. रिझन बिंग की मार्केटचे लाईक कंटेक्स्ट एवढा पॉझिटिव्ह होता. आता कंटेक्स्ट पॉझिटिव्ह होता म्हणजे काय? आपण एक्सपेक्ट करत होतो मार्केट वरतीच, त्याला म्हणतात कंटेक्स्ट पॉझिटिव्ह होतं. सो कंटेक्स्ट 1 सेकंड या ओआय म्हणून पॉझिटिव्ह होतं. त्याच्यामुळे ऑलमोस्ट सिमिलर गोष्टी झाल्या आणि मार्केट किती आलं 250 पर्यंत आता काहीतरी मुवमेंट पाहायला मिळाले. 250 पर्यंत स्टेबल झाली. आता 250 ला काय? 250 ला ना सपोर्ट आहे ना रेजिस्टन्स. असं मी का म्हणतोय? कारण 1 सेकंड हे फक्त मी ओळखत नाही. इथे दिसेल की 250 ला पुट्स जास्त आहे, पण ऍब्सोल्यूट ओआय मध्ये बघितलं तर दिसेल की ओ वाटले फाईन. इथे मग अशी 10 मिनिटापर्यंत इथे कॉल जास्त होते, आता ते बॅलन्स आउट झाले. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, 300 ला कॉल शॉर्टिंग जास्त आहे ऍब्सोल्यूटला, पण इथे चेंजला खूप शॉर्टिंग जास्त आहे. बेसिकली एक डायव्हर्जन्स आहे 1 सेकंड. ह्याचा अर्थ काय? मार्केट ओव्हर द पिरियड 200 क्रॉस करू शकतो, सॉरी 300 क्रॉस करू शकतो. पण ह्याचा अर्थ लगेच करेल असा नाही, थोडंसं रेंगाळेल, थोडासा टाइमपास होईल आणि मग करेल. सेम गोष्ट चालू की 250 ला ते मार्केट टाइमपास करतंय. समजा सेम गोष्टी कंटिन्यू राहिल्या तर दिवसभरात ते मग वरती जाईल 300 पर्यंत. कंटेक्स निगेटिव्ह झाला तर खाली जाईल 100, जे ऍक्च्युली लेटच्या आधी 200 पर्यंत. कारण इथे रेजिस्टन्स घेतला आहे बघ 100. 100ला बेसिकली आपला ओपन आहे आराम 100. सो या आजचा मार्केट जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही, मेनली एवढ्याच गोष्टी लक्षात.
ऍक्च्युली मी जे ऑब्झर्व केलं ना आज मार्केटमध्ये, हा. तर काय माहिती नाही, माझा ओआय ना प्रॉपर वर्क होत नव्हता. जसं की काही ठिकाणी झाला, बट काही ठिकाणी रिझन ओवाय प्रॉपर वर्क होत नाही असं वाटत होतं. ओवाय कधी वर्क होतो, लेट से आपण एक ब्लँक पेजला जाऊ, ठीक आहे. इथे ओवाय म्हणजे काय, या दोन लेवल आहेत, ठीक आहे. किती आता लेट से हे 100 आहे इथे, अजून हे 100 आहे, हे 50. ओवाय म्हणजे काय, आपण काय म्हणतो, जर का 100ला कॉल जास्त असतील, इथे सी जास्त असतील, तर रेजिस्टन्स असतो. पुट्स असतील तर मार्केट त्याचा वरती जायला ट्राय करू शकतो, राईट. उलट खाली 50ला पी जास्त असतील, म्हणजे काय पुट शॉर्टिंग जास्त असेल, तर त्याच्या मार्केट वरती राहायला ट्राय करतं. कॉल्स असतील तर खाली जायला ट्राय करतं. लेट से मार्केट आता इथे इथे मार्केट आहे. आणि मग दिसतंय की 50ला पुट जास्त आहे. त्याचा अर्थ काय होतो, मार्केट खाली क्रॉस नाही करणार, अनलाईक. सो खाली नाही करणार, सो एकतर रेंज बाउंड राहील किंवा वरती जाईल, हे दोनच ऑप्शन असतात. आता 100ला पण पुट जास्त असतील तर मार्केटला वरनं पुलिंग फोर्स जास्त आहे असं आपण म्हणतो, त्यावेळी मार्केट वरती जाईल. या दोन मेन सिच्युएशन्स. पण आता समजा इथे समजा कॉल्स थोडेसे जास्त आहेत, 2-3 कॉल जास्त आहेत आणि वरच्या साईडला मोमेंट सुरू झाले, ठीक आहे. इथे काय म्हणाले मी, कॉल जास्त आहेत पण एकदम जास्त नाही, थोडेसे जास्त. वरच्या साईडला मोमेंट सुरू झाली, ती काही इथे थांबणार नाही. फक्त थोडेसे कॉल्स आहेत म्हणून मोमेंट इथे थांबणार नाही. मोमेंटम नावाची गोष्ट असते, त्यांनी ती वरती कंटिन्यू होणार आणि इथे अशी होल्ड करणार, राईट. रिझन का होल्ड करणार, कारण कॉल शॉर्टरचं प्रॉफिट कुठे होतं, 100ला आणि 100च्या खाली, करेक्ट. याचा अर्थ 100च्या अराउंड जर का मार्केट असेल ना साधारण या एरियामध्ये, तरी पण त्यांना प्रॉफिट होणार. सो ह्या लॉजिक वरनं काय की 100 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. पण समजा मार्केट कुठच्या तरी मोमेंटमुळे डायरेक्ट 150 ला गेलं, इथे गेलं मग सी, तर काय होईल, एकशे मार्केट इथे 150 ला गेले, तर काय होऊ शकतं की कॉल्स वन सेकंड इथे 100ला जास्त होते आणि आता तू इथे वाय बघायला लागलास, तर ऑब्व्हियसली तुला दिसणार की 100ला कॉल जास्त आहे. पण कंटेक्स्ट काय, मार्केट खालनं वरती आलं म्हणून जास्त. हम्म. इन धिस अच्छा. केस मग तुला बघायला पाहिजे की अजून 5 मिनिटांनी कॉलचं काय होतं, मग लगेच तुला ते चेंज मध्ये वाटलेले दिसतील. याचा अर्थ काय की आधी समजा तिथे एकशे 90 पुट्स होते, ठीक आहे, आणि 120 कॉल्स होते. तसं असताना मार्केट खाली स्टेबल होतं. समजा 20 फूट वाढले आणि एकही कॉल वाढला नाही, तर मार्केट वरती जायला पाहिजे ना, कारण लोक बाय करतायत किंवा पुट शॉर्ट करतायत. सो ऑब्व्हियसली मार्केट वरती जातं, पण बघताना काय दिसतं, इथे 110 दिसतं आणि इथे 120 दिसतं, आणि आपण म्हणतो की कॉल्स जास्त आहेत, सो मार्केट खाली जायला पाहिजे. हे असं वर्क नाही करत. आता हीच गोष्ट मी डिसाईड क्लिअर करू, ठीक आहे. हीच गोष्ट वरती झालेली इथे दिसतं की मार्केट आधी वरती गेला, ओवायच्या लेवल्स ब्रेक केलं, राईट. 150ला असणार आहे, तिथनं रेजिस्टन्स घेतला जो इथे कॉल जास्त असणार आहे, 200ला असणार, ते ब्रेक करून वरती गेलं आणि आता इथे आपण बघितल्यावर कॉलचं जास्त दिसत. सो अशा वेळी काय बघायला पाहिजे की लाईक थोड्या वेळानं बघायला पाहिजे, 10 मिनिटांनी काय झालं. ओके, कारण आज माझं मोस्ट ऑफ द टाइम सेम होत होतं की ओवाय प्रमाणे आणि होतच नव्हतं. ट्रेंडिंग मार्केटला युजली असंच होतं की एकदा ओके. ट्रेंड मिळाला, एकदा काही गोष्टी क्रॉस झाल्या की मग ओवायवर थोडं बंद होत असं वाटतं. पण थोड्या वेळाने आय थिंक बघितलं आत्ता फॉर एक्झाम्पल, तर क्लिअर दिसतं की वाय काय म्हणते की मार्केट वर जाईल. वर जाणार आहे, बरोबर. आणि सिमिलर गोष्टी होत आहेत. डिपेंड ऑन एमएससीडी. ओके. एमएससीडी म्हणजे खाली आपण जाते. बडबड करताना आय थिंक काहीतरी चार्ट जास्त सफिशियंट होता. ठीक ठीक आहे, चालेल. आहे, हो. ओके, प्लीज लाईक थँक्यू शेअर सो आणि मच. सबस्क्राईब नक्की करा.